सकाळी जे संजय राजाराम राऊत जे बडबडलाय, मला कालपासून कळत नाही की उबाटावाले आणि महाविकास आघाडीवाले कुठल्या कुठल्या गोष्टीचा दिवाळी साजरा करतायत। देशाची परिस्थिती अगर तुम्ही पाहिली तर जेवढे भारतीय जनता पक्षाचे सगळे खासदार, फक्त भारतीय जनता पक्षाचे जेवढे खासदारांचं टोटल आहे तेवढे खासदारांचं टोटल इंडिया ब्लॉकचं आहे, इंडिया अलायन्स आहे। एनडीए म्हणून तर आम्ही जवळपास 251 वर गेलेलो आहे। म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टीचा आनंद मिळवता हेच मला कळलेलं नाही। बोलतोय बीजेपी हरली आहे, मोदीजींनी राजीनामा द्यायला लागेल। मी संजय राजाराम राऊतला सांगेन, राजीनामा द्यायचा आहे ना तर सर्वात पहिलं तू वाराणसी बद्दल बोलतोस ना, आमचे मोदीजी 1.5 लाख मतांनी निवडून आलेले आहेत। राऊंड मध्ये मागे पुढे या गोष्टी होतात, मोठी गोष्ट नाही। तू निवडणूक लढवत नाही म्हणून तुला कळत नाही, पण तुझ्या मालकाचा मुलगा आदित्य ठाकरे, त्याच्या वर्णी मतदारसंघामध्ये त्याची काय अवस्था झाली हे जाऊन विचार। एवढा मोठा नेता एवढे सगळीकडे राज्यभर बोंबलत बसला, मोठी मोठी भाषणं केली, मोदीजींवर टीका केली आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये त्याचे उमेदवार अरविंद सावंतांना फक्त 5,000 ची लीड दिलेली आहे। 5,000 ची। आम्ही इथे 41,000 ची लीड देऊन इथे बसलेलो आहे। तू मोदीजींचा राजीनामा मागण्या अगोदर, भारतीय जनता पक्षाचा राजीनामा म्हणजे हरले म्हणण्या अगोदर पहिला आदित्य ठाकरेला सांग, वरळीचा राजीनामा दे। आमदारकीचा अगर लाज असली तर, थोडी तरी शरम असली तर, तोंड काळा करून आलेला आहे तिथे वरळीला। एवढा अगर 4.5 वर्ष, ज्याच्यामध्ये 2.5 वर्ष स्वतः मंत्री होता, वडील मुख्यमंत्री होता, तरी पण स्वतःच्या मतदारसंघामध्ये फक्त 5,000 ची लीड त्याच्या त्या अरविंद सावंतला देऊ शकलेला आहे। म्हणून मोदीजींचा राजीनामा मागण्या अगोदर, भारतीय जनता पक्ष हरले म्हणण्याच्या अगोदर तुझ्या आदित्य ठाकरेला पहिले सांग राजीनामा दे आणि पहिला घरी बस आणि मग आमच्यावर टीका करण्याची हिंमत कर। काँग्रेसकडे 13 खासदार निवडून आलेले आहेत। तुझ्या मालकाकडे 2019 ला तुझा मालक जेव्हा मोदीजींबरोबर होता तेव्हा त्याचे 18 खासदार निवडून यायचे, 22-23 लढून। आता उद्धव ठाकरेच्या उभाटाने 21 सीट लढवलेले आहेत आणि आले तिथे निवडून 9। म्हणजे हा काय स्ट्राईक रेट चांगला आहे। आणि त्या जे काही 9 खासदार निवडून आले त्याच्यामध्ये मूळ मतदार वोट बँक ज्याला म्हणतात ती उभाटाची केवढी आहे, किती आहे? उद्धव ठाकरेचा प्रत्येक खासदार हा अल्पसंख्या मतांवर निवडून आलेला आहे। काँग्रेसच्या आमदारांनी त्याला मतदान दिलेलं आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेचे 9 निवडून आलेले आहेत। काँग्रेसची अगर साथ नसती तर ह्याचे एक पण खासदार निवडून येऊ शकत नाही। मग कशाची दिवाळी साजरा करतोय, कशाला नाचून दाखवतोय? बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना जे काय आहे ना म्हणतात ना, हा उगाच दाड्या कुरवडत बसलेला आहे। शिंदे साहेबांनी 15 लढवले, त्याच्यामध्ये 7 निवडून आलेले आहेत। म्हणजे स्ट्राईक रेट शिंदे साहेब, एकनाथ शिंदेचा शिवसेनेचा चांगला की ह्या उभाटाचा चांगला हे जनतेने ठरवावं। म्हणून उगाच आव वाढू नका, तुमचा हार झालेला आहे। उद्धव ठाकरेचं तोंड काळं झालेलं आहे। महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठं नुकसान हे उद्धव ठाकरेचं आहे। मी उद्धव ठाकरेला सांगेन, मातोश्री सोड आणि 10 जनपदच्या बाहेर जाऊन वॉचमॅनची नोकरी कर, कारण का त्यांच्यामुळे तुझे 9 खासदार निवडून आलेले आहेत। म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय मोदीजी, आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस आहेत। अहो, मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे जवळपास 250 खासदार तरी निवडून येतात एकट्याच्या ताकदीवर।
ज्या काँग्रेसला तुम्ही बढाया मारताय त्यांचे फक्त 99 म्हणजे 100 खासदार पण निवडून आलेले नाहीत आणि म्हणे सरकार बनवतो. सकाळी सकाळी 90 मारल्यानंतरचा रात्रीचा इफेक्ट दिसतोय आणि म्हणूनच मोठे सरकार बनवण्याची भाषा होते. म्हणून आमच्या सगळ्या देवेंद्र फडणवीस साहेब आणि या सगळ्यांवर टीका करण्या अगोदर तुझ्या मालक जो काही काँग्रेसच्या कुबड्यांवर जिवंत आहे, काँग्रेसच्या सलाईंवर जो काही जिवंत आहे, काँग्रेसची ज्या दिवशी व्हेंटिलेटरची वायर खेचली तुझ्या मालकाच्या उभाटा पक्षाच्या भावपूर्ण श्रद्धांजली होऊन जाईल अशी पद्धतीची परिस्थिती तुझ्या लोकांची आहे. पूर्ण कोकणामध्ये तुझ्या मालकाची उभाटा साफ झालेली आहे. राणे संपले, बोलणारे आता कुठे गेले बिळात बसलेले आहेत. पालघरमध्ये तिथे आमच्या रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून आलेला आहे. ठाण्यामध्ये आणि कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे खासदार निवडून आलेले आहेत. या रायगडमध्ये आमचे सुनील तटकरे साहेब निवडून आलेले आहेत आणि तळ कोकणामध्ये आमचे राणे साहेब निवडून आलेले आहेत. तर कुठला बढाया मारताय तुम्ही? ना ठाणा राहिल्या, ना कल्याण डोंबिवली राहिलं, ना सिंधुदुर्ग राहिलं, ना संभाजीनगर राहिलं. हे जिथे जिथे मुंबईमध्ये ह्यांचे खासदार निवडून आलेले आहेत. मी आपल्याला विनंती करतो, मुद्दामून कोणाच्या विधानसभेतून निवडून जास्त मतदान झाले ह्याचं विश्लेषण पत्रकार म्हणून तुम्ही करा. उदाहरण अनिल देसाई जो खासदार म्हणून आता निवडून गेले आहेत, त्यांना सर्वात जास्त मतदान हे वर्षा गायकवाडच्या मतदारसंघातून झालेलं आहे, ज्या काँग्रेसचे आमदार आहेत. म्हणजे ते मतदान नसतं तर अनिल देसाई तोंडावर आपटले असते. म्हणून संजय राजाराम राऊतला सांगे, तुला निवडणुकीचं विश्लेषण करायचं आहे ना, तर ये आमच्या सिंधुदुर्गामध्ये बस बाजूला, विश्लेषण काय असतं हे आम्ही तुला दाखवून देऊ. तुझ्या मालकाच्या उभाटाला आम्ही लोकांनी कोकणातून हद्दपार करून टाकलेलं आहे अधिकृत. इकडच्या जनतेने तुम्हाला सपशेल नाकारलेला आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा कोकणाच्या मुळावर, विकासाच्या मुळावर आलेला आहात, जेव्हा जेव्हा आमच्याकडे प्रकल्प आले तेव्हा त्याचा विरोध करण्यासाठी तुम्ही जे पुढे आलेला आहात, त्या सगळ्या गोष्टीला इकडच्या जनतेने सपशेल नाकारलेला आहे. यापुढे आमच्या कोकणामध्ये, आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये रोजगार निर्मितीचे मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प आणण्याची आमची तयारी आहे. सीवळ सारखे प्रकल्प असेल, ग्रीन रिफायनरी असतील, हे सगळे प्रकल्प आता आमच्या कोकणामध्ये, आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये इथे उभे राहणार. आमची मुलं, तरुण तरुणी यांना गोवा राज्याकडे जायची गरज भासणार नाही, यांना मुंबई पुण्याकडे जायची गरज भासणार नाही. त्यांच्याच गावामध्ये राहून हक्काच्या नोकऱ्या आमच्या मुलांना भेटणार. आता उद्धव ठाकरे आणि त्याच्या उभाटा नावाची काळी मांजर ही कायमस्वरूपी आमच्या कोकणातून हद्दपार झालेली आहे. आणि ज्या ताकदीने आम्हाला या जिल्ह्यामध्ये तिन्ही मतदारसंघामध्ये यश मिळालेलं आहे, म्हणजे येणाऱ्या विधानसभेमध्ये ह्या तिन्ही मतदारसंघामध्ये तुम्हाला महायुतीचे आमदार ताकदीने दिसतील, निवडून येतील, एवढा ठाम विश्वास मला ह्या निमित्ताने व्यक्त करायचा आहे. इथेच सांगतो. धन्यवाद. आपले काय प्रश्न असेल तर विचारा. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सन्मान्य राज साहेबांचं पण मी ह्या निमित्ताने मनापासून आभार मानेन की राज साहेबांनी राणे साहेबांसाठी इथे आले, त्यांनी इथे मोठी सभा घेतली, प्रचार केला आणि त्यांच्या त्या पूर्ण सभेच्या एकंदरीत त्या पूर्ण प्रभावामुळे
आम्हाला निश्चित पद्धतीने आम्हाला मदत झाली. लोकांना सत्य कळलं आणि राजसाहेबांनी जसं सांगितलं की बाका वाजवणारे खासदार नको, पण मंत्री झालेला खासदार आपल्याला हवा. ते लोकांनी ते वाक्य स्वीकारलं आणि विनायक राऊताला आता कायमस्वरूपी मुंबईची तिकीट ह्याच जनतेने काढून दिलेली आहे. आता विकासाचा आड कोणीही येणार नाही एवढी काळजी इकडच्या जनतेने घेतलेली आहे. धन्यवाद. महायुतीला राज्यात जो फटका बसला अल्पसंख्याक समाजाने भाजपला नाकारले आहे. असं आहे की एकत्रित त्याचं विश्लेषण आता अजूनपर्यंत केलेलं नाही. आता कालच निवडणुका संपल्या, काही निकाल काल रात्रीपर्यंत लागत होते. मला वाटतं 1-2 दिवसामध्ये जेव्हा त्याचं विश्लेषण आणि त्याची माहिती आणि त्याचा एकत्रित अंदाज आम्ही घेऊ त्यानंतर आपल्याशी बोलू तर नेमकं काय झालं, कुठे झालं आणि कसं झालं. मग आमच्या जिल्ह्यातल्या अल्पसंख्याक आणि ह्या मतदारसंघाच्या अल्पसंख्याक समाजाने अशी भूमिका का घेतली नाही म्हणून एकत्रित सगळ्या जणांना त्या चौकटीमध्ये बांधणं हे चुकीचं आहे. या मतदारसंघाच्या अल्पसंख्याक समाज हे आमच्या बरोबर ताकदीने राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे हा चांगल्या पद्धतीने निकाल लागलाय. मराठा आंदोलनाचा काय फटका बसला असेल ते आता फटका बसला काय नाही बसला हे येणाऱ्या काही दिवसामध्ये कळेल. कारण शेवटी आरक्षणाची भूमिका ही राज्याच्या विविध पातळीवर वेगळ्या पद्धतीने होती. मराठवाड्यामध्ये वेगळी होती, कोकणामध्ये त्याच्याबद्दलची भूमिका वेगळी होती, पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळी होती. मला वाटतं त्याचं विश्लेषण येणाऱ्या दिवसामध्ये करू. रत्नागिरीमध्ये राणेसाहेबांना कमी वोटिंग पडलंय, लीड विनायक राऊतांना जास्त आलं, काय सांग. शेवटी इकडच्या आमच्या महायुतीच्या सर्व नेते मंडळांशी बोलून नेमकं मतदार त्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय झालं, का फटका बसला आणि तिथून आता महायुती म्हणून आम्ही परत कशी उभे राहू शकतो यावर आम्ही निश्चित पद्धतीने विचार करू आणि त्याच्यावर काम करू. आता आकडे आम्हाला कालच रात्री आलेले आहेत. ज्या पद्धतीने रत्नागिरीमध्ये आमची अपेक्षा होती त्या ताकदीचं मतदान झालं नाही, पण त्याच्यातही मला असं वाटतं की राजापूर लांजा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीची म्हणजे पिछेहाट आम्हाला दाखवली जात होती आणि जवळपास आम्हाला सांगितलं होतं तुम्ही 60,000नी मागे राहाल, 70,000नी मागे राहाल, पण आम्ही फक्त 20,000पर्यंत आलेलो आहे. म्हणजे तिकडच्याही जनतेने आम्हाला साथ दिलेली आहे. पण कारण का तो पारंपरिक हा म्हणजे उबाटाचा बालेकिल्ला असताना पण आम्ही फक्त 20,000नी मागे राहिलेलो आहे. ती आमच्यासाठी चांगलं चिन्ह आहे. म्हणून यापुढे तिकडे विधानसभेच्या निमित्ताने तिथे कशी रणनीती आखायची, कारण का भारतीय जनता पक्ष आता तिकडचा 2 क्रमांकाचा पक्ष म्हणून उभा राहिलेला आहे राजापूर लांजा मतदारसंघामध्ये. म्हणून त्या बाबतीत त्याबद्दलचा विचार करून विधानसभेचा निर्णय घ्यावा अशी मागणी या निमित्ताने आम्ही करू. किरण सावंतांची नाराजी त्याचं अचानक नॉट रिचेबल होतं याचा फटका आम्हाला त्याच्या कुठलाही फटका बसताना आम्हाला तर दिसलेला नाही. कारण का किरण सावंतांबद्दल एकंदरीत गैरसमज पसरवले गेले असतील, पण त्यांना जिथे त्यांना शक्य होतं तेवढं तरी काम केलेलं आहे. म्हणून त्यांचा असा कुठला नॉट रिचेबल होण्याचा फटका किंवा एवढं काय फरक इम्पॅक्ट आम्हाला तर कुठेच दिसलेला नाही. पण त्यांनी त्या पद्धतीचं काम केलं. त्यांच्याबद्दल एकंदरीत गैरसमज पसरवला गेला होता की ते काम करत नाहीये, ते नॉट रिचेबल झालेले आहेत, त्यांनी अशी भूमिका घेतली. पण ते माझ्या निलेश साहेबांच्या सगळ्यांच्या व्यवस्थित पद्धतीने संपर्कात होते. म्हणून मला नाही वाटत त्यांनी कुठेही विरोधात काम केलं किंवा त्यांनी त्यांच्या कुठल्याही ह्याच्यामुळे फटका बसला. उलट मदतच झालेली आहे, मदतच झाली. चिपळूणच्या आपण सुरुवातीला असं चित्र होतं की चिपळूणला प्लस असेल आणि कुडाळला मायनस असेल, पण बरोबर उलटा घडलेला आहे. तिकडे चिपळूणला मायनस. कुडाळ मालवणचं विश्लेषण निलेश साहेब आजच्या उद्या करणारच आहे त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये. फक्त मला एवढं दिसतं की 2014ला जे शैल्य कुडाळ मालवणच्या जनतेच्या मनामध्ये होतं ते राणेसाहेबांना पराभूत करण्यात ते त्यांनी पूर्ण या निमित्ताने भरून काढलेलं आहे.
27,000 27 का 28,000ची लीड आम्हाला कुडाळ मालवणमध्ये आहे. म्हणजे नैतिक दृष्टिकोनातून वैभव नायकाची इथे हार झालेली आहे. विचार करा, एका बाजूला राजन साळवी तिथे 20 ते 20,000ची तरी लीड देतो आणि इथे 28,000नी मागे जातो. तर म्हणजे जे काय वातावरण एकंदरीत आणि जे काय सगळ्यांवर टीका टिप्पणी जे काय वैभव नाईक करत बसतात, मी त्यांना सांगेन स्वतःच्या मतदारसंघाची पहिली अवस्था बघा. तुमच्या मतदारसंघामध्ये 28,000ची लीड आम्हा लोकांना लोकसभेमध्ये आहे. म्हणजे विधानसभेमध्ये आम्ही तो मतदारसंघ निश्चित पद्धतीने जिंकतोय. सरळ स्पष्ट झालेलं आहे. सर, कुडामध्ये बघितलं आपण तर मालवण तालुक्यामध्ये जसं असताना कुडाळ तालुक्यातील माणगाव खुर्द जे आहे तिथं सुद्धा काही ठिकाणी क्रिकेट प्लस आहे, हा एक प्रश्न. दुसरी गोष्ट, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये 2021 मध्ये जवळपास 60,000चं लीड विनायक राऊत यांना होतं. आता आपण पाहिलं तर 2024 मध्ये 10 ते 12,000 आपण मायनस आहोत बीजेपी. उदय सामंत यांचे प्रयत्न थोडेसे कमी पडले असं वाटतं का? जवळपास 15,000चं लीड जेवढं त्यांनी तोडून दिलेलं आहे आणि 10 ते 12,000 आपण कमी पडलो. बघा, प्रत्येक आमदाराने त्याच्या मतदारसंघाचं विश्लेषण स्वतः करावं असं मताचं मी आहे. तुम्ही जेव्हा ते या बाबतीची भूमिका मांडतील तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलावं नेमकं त्यांच्या मतदारसंघामध्ये. कारण काय, शेवटी त्यांनाही ऑक्टोबरमध्ये निवडणूक लढवायची आहे, तेही उमेदवार असणार आहे. म्हणून ह्याबद्दलचं जास्त विश्लेषण उदय सामंतजी करतील तुमच्यासमोर. नाणार प्रकल्पाबाबत जी भाजपने उघडपणे सकारात्मक किंवा समर्थनार्थ भूमिका घेतली त्याचा फटका रत्नागिरीत बसल्याचं. फटका कसा बसला? उलटा आम्हाला राजापूरमध्ये आम्ही 20,000नीच फरकाने राहिलेलो आहे. ह्याला फटका आम्ही म्हणणार नाही. म्हणून नाही, लोकांना अगर पूर्ण नाराजगी दाखवायची असते तर 60-70 हजारचं मायनस असतो. उलटा आम्ही 20,000वर नुसतं आलेलो आहे. म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने त्या नाणार पण म्हणणार, कारण नाणार गावाला त्याच्यातून वगळलेला आहे. तर विनंती आपल्याला की नाणार शब्द हा वापरूच नका. ग्रीन रिफायनरी हे राजापूरमध्ये होणार आणि आता लवकरच त्याच्या म्हणजे त्याची सगळ्याची तयारी सुरू होणार. लोकांनी अप्रत्यक्ष पद्धतीने समर्थन दाखवलेलं आहे की तुम्ही ग्रीन रिफायनरी आमच्या राजापूरमध्ये घेऊन या. आमचं पूर्ण पद्धतीने समर्थन आहे. अबकी बात 412 या भाजपचा जो नारा होता आणि ज्या पद्धतीने वातावरण निर्मिती केली त्या जवळजवळ बऱ्याच लांब राहिले भाजप. यांच्याकडे आपण कसं बघायचं? ह्याच्यातच आमचं यश आहे. कारण का खरा मॅजिक आकडा 272चा आहे. 400 पार म्हणून आम्ही पूर्ण निवडणूक ज्या पद्धतीने आम्ही लढलो आणि प्रत्येकाला वाटतं की 400 पार हा मॅजिक आकडा आहे. ह्याच्यातच नरेंद्र मोदीजींचा विजय आहे. कारण का लोकांना हे कळलंच नाही की मॅजिक आकडा हा 272चा आहे आणि तो एनडीए म्हणून आम्ही पार केलेला आहे. पण जो 100% मिळवणारा विद्यार्थी आहे त्याला 90% मिळालं तर लोकांना वाटतं की तो फार कमी गेला. पण ते विसरत नाही की तो 90%वर आलेला आहे. म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर लोकांना एवढा विश्वास होता की हे 100% मिळवणार. त्याच्यामध्ये फक्त 90%वर आलं, पण तरी पण मेरिट लिस्टमध्ये तर आहोत ना. कळलं ना? म्हणजे हा एक योग्य पद्धतीने केलेला नरेटिव्ह होता आणि तो यशस्वी होत असताना आपल्याला दिसतोय. संजय राऊत म्हणतायत आता त्यांच्या हातात काय राहिलं नाही. आता नितीश कुमार आणि